नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली. जितेंद्र डुडी यांच्या पुणे जिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीनंतर आता एकाच कुटुंबातील 3 जण पुणे जिल्हा सांभाळणार आहेत. ते कसं पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. पुण्याचे मावळते जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची जमाबंदी आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्यानंतर त्यांच्या जागी पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जितेंद्र डुडी यांच्या पत्नी अंचल दलाल या IPS असून त्या पुण्यामध्ये कार्यरत आहेत. तर जितेंद्र डुडी यांचे मेहुणे शेखर सिंह हे पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त आहेत. त्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जण हे पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये असल्यानं आता एकाच कुटुंबातील 3 जण पुणे जिल्हा सांभाळणार असल्याचं पाहायला मिळतंय. जितेंद्र डुडी हे 2016च्या बॅचचे IPS अधिकारी असून ते मूळचे राजस्थानमधील जयपूरचे आहेत. झारखंडमधून त्यांनी प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर ते केंद्र सरकारमध्ये सहाय्यक सचिव होते. नंतर 2018 मध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांची पदस्थापना दिली गेली आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हाधिकारी अशा जबाबदाऱ्यांवर काम केल्यानंतर जितेंद्र डुडी हे आता पुण्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत.